नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण आपला प्रॉब्लेम नंबर 3 बघणार आहोत. रुचा अँड जुली आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. आज आपल्याला जसं काल सांगितलं होतं की त्यांचा रेशोच दिला नव्हता, त्यावेळेस तो इक्वल होता. ठीक आहे. त्यानंतर कधी कधी ते रेशो पण देतात, परंतु आज आपल्याला काय सांगितलं त्यांनी, कॅपिटल रेशो आहे त्यांचा. म्हणजे त्यांचा जो कॅपिटल आहे, हे जे त्यांचं कॅपिटल आहे त्यावर आपल्याला त्यांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. मग कसा करणार? सर्वात पहिले आपण त्यांचं कॅपिटल बघणार. हे बघा, हे कॅपिटल रुचाचं किती, 80,000. त्यानंतर जुलीचं पण किती आहे, 40,000. इथे पण 4 शून्य दिसतं, इथे पण 4 शून्य दिसत आहे. एक सोपी म्हणजे आपल्याला काय करायचं, यांची ही संख्या आहे ती कमी करून घ्यायची पहिले. रेशो काढण्याला सोपं जातं. मग हे 4 शून्य इथले पण मी कट केले. त्यानंतर जुलीचे हे 40,000, हे पण 4 शून्य मी कट करणार. परंतु इथं हे बघा, इथं सेम सेम आहे म्हणून सेम सेम 0 कट झाले, नाही तर याचे 3 आणि याचे 4 असं नाही करायचं. सेम सेम असतील तरच ते कट कॅन्सल होतील. मग आता उरलं काय, फक्त 8 आणि इथे 4. मग मी भाग देणार, डिवाइड करणार. 4 1 जार 4 आणि 4 2 जा 8. ठीक आहे. म्हणजे त्यांचं शेवटी रेशो किती आला, कॅपिटल रेशो 2:1. ठीक आहे. हे 2 आणि हा 1, म्हणजे हे त्यांचा जो शेअर झाला आहे, त्यांचा नवीन आपण प्रॉफिट शेअरिंग जो रेशो आहे, ओके, हा त्यांच्या कॅपिटल रेशोवर बेसिस आहे. म्हणून आपण हे कॅपिटल रेशो सॉल्व्ह केला, तो आला 2:1. आणि आता जो काय प्रॉफिट होईल, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस, तो आपण ह्याच रेशोने आपण त्यांना शेअर करणार. ओके, ठीक आहे. आपण सोडवायला सुरुवात करू. मग सर्वात पहिले आपण काय करणार, तर ऍडजस्टमेंट बघणार. ऍडजस्टमेंट नुसार आपण पहिले टिक मार्क करू. काय म्हटलं इथे, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ₹88,000 कॉस्ट प्राइस अँड 90,000 ऍट मार्केट प्राइस. ठीक आहे, ही ऍडजस्टमेंट सांगतो. आता ही ऍडजस्टमेंटला पण टिक मार्क करायची गरज नाहीये. सेकंड आहे, रुचा अँड जुली विथड्रॉ फ्रॉम बिझनेस. ओके, विथड्रॉ आहे, ड्रॉइंग आहे त्यांची ही बिझनेस म्हणून, त्यांनी गुड्स घरी घेऊन गेले फॉर पर्सनल यूज म्हणून ती ड्रॉइंग आहे. त्यानंतर डेप्रिसिएट मोटर व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरी. ओके, मोटर व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरीवर आपण टिक मार्क करणार. मोटर व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरी. ओके, इथे प्लांट अँड मशिनरी आहे. हे आपण टिक मार्क का करतो, तर बघा, ज्यावेळेस आपण ही पोस्टिंग करू ना, त्यावेळेस आपण ते इनर कॉलमला लिहू आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली एक ओळ सोडून देऊ ती सॉल्व्ह करण्यासाठी, म्हणून आपण हे टिक मार्क करत असतो. नेक्स्ट, रिझर्व फॉर डाउटफुल डेप्ट्स. ओके, ऑन डेटर्स ॲट 5% टू बी क्रेडिटेड. RD ही. ओके, रिझर्व फॉर डाउटफुल डेप्ट्स 5% ऑन डेटर्स. मग डेटर्सवर आता हे RDD ज्यावेळेस असेल त्यावेळेस बॅड डेप्ट्सवर पण टिक मार्क करायची आणि डेटर्सवर पण. परंतु आता इथे बॅड डेप्ट्स नाही आहेत. ठीक आहे. मग आपण ते नवीन RDD लिहू, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग फक्त डेटर्सवर आपण टिक मार्क करणार. ओके, त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस. आता आउटस्टँडिंग वेजेस द्यायचे बाकी. ओके, वेजेसवर पण टिक मार्क. हे बघा, इथे वेजेस अँड सॅलरीज आहे. ओके, ठीक आहे, याच्यावर आपण टिक मार्क करू. त्यानंतर गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेस्ड ऑन क्रेडिट बट नॉट एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. बघा, आपण गुड्स परचेस्ड केलेला आहे, परंतु त्याची एंट्री काय झालेली नाहीये. ओके, मग आपल्याला सेम जसं फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये ही ऍडजस्टमेंट होती, सेम करायची. म्हणजे हे डेटर सुद्धा अजून एक टिक मार्क करणार. डेटर्सवर आपण अजून एक टिक मार्क करणार. ठीक आहे, 2 ऍडजस्टमेंट आहे डेटर्सवर. ठीक आहे, चला मग आपण आता पोस्टिंग सुरुवात करू. सर्वात पहिले आहे परचेसेस. आता परचेसेस कुठे येणार, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, इनर कॉलमला लिहिणार आपण 48,000. नेक्स्ट आहे ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस बद्दल एक रूल आहे, लक्ष द्या. ज्यावेळेस ट्रायल बॅलन्स मध्ये फक्त तुम्हाला ट्रेड एक्सपेन्सेस दिलेले असतील, ओनली ट्रेड एक्सपेन्सेस, तर हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ते डेबिटला लिहिणार. ओके, फक्त ट्रेड एक्सपेन्सेस असतील प्रॉब्लेम मध्ये, तर ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. आणि ट्रायल बॅलन्स मध्ये ट्रेड एक्सपेन्सेस किंवा GOSM म्हणजे जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस आणि मेसलेनियस एक्सपेन्सेस यापैकी एखादा जर खर्च आला, यापैकी एखादा जर एक्सपेन्स असेल, तर मग अशा वेळेस ट्रेड एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या आपण डेबिटला लिहिणार
आणि हे जे काही एक्सपेन्सेस आहे याच्यापैकी कोणता एक आला तर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचा. ठीक आहे, हे दोन्ही खर्चच आहे त्याच्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड आणि ट्रेडिंग अकाउंटची पण डेबिट साईड. ओके, आणि जर फक्त ट्रेड एक्सपेन्सेस असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा. दोन्ही आले ट्रेड एक्सपेन्सेस किंवा यापैकी एक, तर ट्रेड एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातील आणि याच्यापैकी जो काय असेल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचा. आपण प्रॉब्लेम चेक करू. हे बघा इथे ट्रेड एक्सपेन्सेस आहे, इथे आपल्याला जनरल एक्सपेन्सेस इथे दिलेले आहेत. ओके, मग आपण हे आता ट्रेड एक्सपेन्सेस हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आणि हे जनरल एक्सपेन्सेस जे आहे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. ठीक आहे, ह्या जनरल एक्सपेन्सेस, त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, याचा अर्थ असा होतो किरकोळ खर्च. जो काही किरकोळ खर्च असेल ज्याला स्पेसिफिक आपल्याला नाव देता नाही आलं, मग आपण ते सांगितलं की किरकोळ खर्च येतो. मग हे सगळं ऑफिसचं दाखवायचं, ऑफिसचा खर्च झाला असं दाखवायचं आहे. ओके, तर त्याला हे चार नावे यापैकी कोणता येऊ शकतो एक्झाम मध्ये, एवढं फक्त लक्षात ठेवा तुम्ही. ओके ठीक आहे, ट्रेड एक्सपेन्सेस मग आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रेड एक्सपेन्सेस. आता त्यावर ऍडजस्टमेंट नाहीये म्हणून डायरेक्टली आपण आउटर कॉलमला लिहिणार तो. नेक्स्ट आहे सॅलरी. आता सॅलरी हा ऑफिसचा खर्च आहे म्हणून सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपण डेबिटला लिहिणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड सॅलरी. त्यानंतर आहे वेजेस अँड सॅलरी. आता याच्यावर टिक मार्क आहे म्हणून आपण एक ओळ सोडून देणार आणि ही जी काही अमाऊंट आहे ती आपण इनर कॉलमला लिहिणार 2800. आता वेजेस अँड सॅलरी बघा स्टार्टिंग वेजेस नाही, त्यामुळे हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिणार सॅलरी अँड वेजेस, सॉरी वेजेस अँड सॅलरी. इथं वेजेस अँड सॅलरी. ओके, नेक्स्ट आहे ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 2 इयर्स. आता हे बघा याला आपण ट्रायल बॅलन्स मध्येच ही ऍडजस्टमेंट आहे. ज्यावेळेस असं काय असेल इन्फॉर्मेशन ब्रॅकेटमध्ये दिलेली असेल त्यावेळेस ही ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे, ट्रायल बॅलन्स मध्ये जे काही ऍडजस्टमेंट येतील ते आपण लगेच सॉल्व्ह करणार आणि हे जे ज्या काही ऍडजस्टमेंट या शेवटी दिलेल्या आहे त्या आपण लास्टला सॉल्व्ह करतो पोस्टिंग झाल्यावर. परंतु आता हे आपण लगेच सॉल्व्ह करणार ऍडव्हर्टाइजमेंट. आता ऍडव्हर्टाइजमेंट हा ऑफिसचा खर्च आहे म्हणून हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आपण. ठीक आहे, ऍडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला लिहिणार, कारण की त्यावर आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे 4000. हे बघा त्यांनी ब्रॅकेटमध्ये सांगितलं ही 2 इयर्स साठी आहे. आता कधीपासून हे ऍडव्हर्टाइजमेंट केलेली हे काय त्यांनी सांगितलं नाही, फक्त एवढंच सांगितलं की ही 2 वर्षांची आहे. मग आता आपल्याला हे काय करायचं आहे बघा, 2 वर्षाची म्हणजे आता करंट इयर आणि नेक्स्ट इयर. आपण फक्त करंट इयरचीच आपण इथे कॅल्क्युलेट करणार. इथे लिहिणार आपण ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ज्या वर्षाचा खर्च त्या वर्षी दिसला पाहिजे. ठीक आहे, आणि जो काही नेक्स्ट इयरचा असेल तो आपल्याला नकोय म्हणून आपण ते तिथून लेस करणार. आता हे कसं करणार तर लक्ष द्या. हे बघा ऍडव्हर्टाइजमेंट 2 वर्षासाठी जर 4000 आहे याचा अर्थ एक वर्षाला किती 2000 हाफ हाफ करून घ्यायचे. मग हे जे 2000 हे आपले हे काय तर प्रीपेड आहे. ओके, हे 2000 प्रीपेड आहे त्यामुळे ते आपण लेस करणार, ते आपल्याला नकोय. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ऍडव्हर्टाइजमेंट मधून आपण ते 2000 रुपये मायनस करणार आणि जी उरलेली रक्कम आहे ती आपण आउटर कॉलमला लिहिणार. ओके, नेक्स्ट आहे सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न म्हणजे सेल्स आपण केले होते, पुन्हा ते रिटर्न आले बिझनेसमध्ये, कस्टमर कडून आपल्याला रिटर्न झालेलं आहे गुड्स म्हणून ते सेल्स मधून आपण ते मायनस करणार. सेल्स कुठे असणार तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स, तिथून आपण ते लेस करणार. ठीक आहे, लेस म्हणणार सेल्स रिटर्न 8000. त्यानंतर आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. आता ही फ्री होल्ड प्रॉपर्टी म्हणजे आपली असेट आहे. ओके, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला आता त्यावर काही ऍडजस्टमेंट नाहीये. ओके, म्हणून ही डायरेक्टली बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण लिहिणार. बॅलन्स शीट असेट साईड फ्री होल्ड प्रॉपर्टी. त्यानंतर ऑफिस रेंट. बघा ऑफिस रेंट आहे म्हणजे ऑफिसचा खर्च आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. यावर सुद्धा काही ऍडजस्टमेंट नाही म्हणून आपण डायरेक्टली पोस्टिंग करणार. ऑफिस रेंट आउटर कॉलमला लिहिणार डायरेक्टली. ओके, 5000.
नेक्स्ट आहे मोटर व्हॅन. मोटर व्हॅन आपली असेट आहे. ओके, 40,000. आता बघा आपण हे त्याच्यावर टिक मार्क केली, याचा अर्थ त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. मग आपण ही 40,000 लिहिताना इनर कॉलमला लिहिणार. 40,000 रुपये इनर कॉलमला लिहिणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ओके, नेक्स्ट म्हटलं स्टॉक ऑन 1/4/2018. बघा हे ओपनिंग स्टॉक आहे हा, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रायल बॅलन्स मध्ये येणारा स्टॉक हा नेहमी ओपनिंग स्टॉक असतो. 89,500 ट्रेडिंगच्या डेबिटला पहिल्या ओळीवर आपण लिहिणार. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस. आता हा जनरल एक्सपेन्सेस कुठे येणार, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. जसं आधी सांगितलं की ज्यावेळेस ट्रायल बॅलन्स मध्ये ट्रेड एक्सपेन्सेस आणि जनरल एक्सपेन्सेस किंवा यापैकी एक जे काही असेल, दोन्ही असल्यावर ट्रेड एक्सपेन्स हा ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार आणि जनरल एक्सपेन्सेस ऑफिस एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपण डेबिटला लिहिणार. चला मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जनरल एक्सपेन्सेस 2,500. नेक्स्ट आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स सुद्धा आपले असेट. डेटर्स म्हणजे अशा व्यक्ती ज्यांच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाणार आपण, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ओके, डेटर्सवर ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण ते सुद्धा इनर कॉलमला लिहिणार. ओके, त्यानंतर कोल गॅस अँड फ्युएल. आता हे जे आहे, हे कोल गॅस फ्युएल हे आपलं फॅक्टरीतला हा खर्च आहे. ओके, फॅक्टरीमध्ये लागणार आहे का, ऑफिसमध्ये काही कोळसा वगैरे आपल्याला जाळायचा नाहीये. ओके, हे ट्रेडिंग अकाउंटच्या आपण डेबिटला लिहिणार. लक्षात ठेवायचं नेहमी परचेस आणि प्रोडक्शन रिलेटेड जे काही एक्सपेन्स असते हे नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण लिहितो. ओके, आता याच्यावर काय ऍडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्टली आपण आउटर कॉलमला घेऊ. 1,000. ओके, नेक्स्ट आहे कॅरेज इनवर्ड. ओके, आता कॅरेज इनवर्ड मी काल सांगितलं होतं बघा, लक्ष द्या. कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, ज्यावेळेस आपण गुड्स परचेस करतो ना त्यावेळेस हा होणारा खर्च आहे. मग हा परचेस रिलेटेड आहे म्हणून कुठे येणार, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ओके, आणि त्याच्यानंतर दिलेलं लगेच कॅरेज आउटवर्ड. आउटवर्ड म्हणजे ज्यावेळेस आपला गुड्स बाहेर जाईल बिझनेस मधून. मग बाहेर कधी जाईल, ज्यावेळेस आपण ते सेलिंग करू याचा अर्थ तो ऑफिसचा खर्च आहे म्हणून हे जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि कॅरेज इनवर्ड कुठे, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला कॅरेज इनवर्ड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कॅरेज आउटवर्ड. ठीक आहे, नेक्स्ट आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी आपली असेट आहे. ओके, मग असेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला आता याच्यावर सुद्धा आपण टिक मार्क केलेली आहे. म्हणजे याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. आपण ही अमाऊंट लिहिताना आपण इनर कॉलमला लिहिणार ही 13,800. ठीक आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला 13,800. डेबिट बाजू संपली. चला आता क्रेडिट बाजू. कॅपिटल अकाउंट. हे कॅपिटल अकाउंट रुचा आणि जुली. ठीक आहे, आता हे कॅपिटल हे बिझनेसची लायबिलिटी आहे त्यामुळे लिहिताना आपण कुठे लिहिणार, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यांचं कॅपिटल आपण लिहिणार. रुचाचं आहे 80,000 आणि जुलीचं 40,000. ओके, त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स सुद्धा आपली काय, तर लायबिलिटी आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सेम क्रेडिटर्स. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला यावर काय ऍडजस्टमेंट नाहीये. ठीक आहे, म्हणून आपण डायरेक्टली आउटर कॉलमला लिहिणार 22,000. ओके, त्यानंतर आहे सेल्स दिले आपल्याला 1,48,000. सेल्स कुठे येणार, आता सेल्स म्हणजे गुड्स बिझनेस मधून जाणार. मग जे काही बिझनेस मधून गुड्स जातो ते आपण कुठे लिहितो, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. चला तर मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला तिथे लिहायचं इनर कॉलमला 1,48,000. इनरला का, बिकॉज त्याच्यावर आपण आधी सेल्स रिटर्न आपल्याला ते वजा करायचे. ठीक आहे, अजून एक ऍडजस्टमेंट आपल्याला त्याच्यावर सॉल्व्ह करायची आहे. ओके, नेक्स्ट आहे आरडीडी. आता ही क्रेडिट साईडची आरडीडी आहे. त्याचा एक इफेक्ट आहे, तुम्ही काय करा तर
आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बॅड डेप्स किंवा आरडीडी जे असेल त्यातून आपण ते लेस करू, किंवा डायरेक्टली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिलं तरी चालेल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आरडीडी किती, आरडीडी 1200. ओके. त्यानंतर आहे बिल्स पेबल. बिल्स पेबल ही आपली लायबिलिटी आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिणार आपण बिल्स पेबल 12,000. त्यानंतर परचेस रिटर्न. आता हे परचेस रिटर्न कुठे येणार, तर परचेसेस मधून आपण ते लेस करणार. परचेस रिटर्न, परचेसेस कुठं असतं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, तिथून आपण ते मायनस करणार. तिथे म्हणायचं लेस रिटर्न. ओके. त्यानंतर नेक्स्ट ओके, पोस्टिंग झाली. ऍडजस्टमेंटला आपण आता सुरुवात करू. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. ओके, आता क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट प्राइस दिली आणि मार्केट प्राइस दिली. मग अशा वेळेस लक्षात ठेवा, कॉस्ट प्राइस किंवा मार्केट प्राइस याच्यापैकी जी कॉस्ट प्राइस किंवा मार्केट प्राइस याच्यापैकी जी कमी असेल, विच इज लेस, तीच आपण लिहिणार. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग बघा, इथे आता कॉस्ट प्राइस दिली 88,000 आणि मार्केट प्राइस दिली याची 90,000. मग कमी कोणती आहे तर 88,000, म्हणून आपण फक्त क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट ही 88,000 ही कन्सिडर करणार. चला तर मग क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला लिहिणार बाय क्लोजिंग स्टॉक. आता त्यावर काय ऍडजस्टमेंट नाहीये, म्हणजे तीच ऍडजस्टमेंट आहे, म्हणून डायरेक्टली आपण आउटर कॉलम लिहिणार. आणि त्याचा दुसरा इफेक्ट, क्लोजिंग स्टॉक हा शिल्लक राहिलेला मला आपण काय फेकून देणार आहे का नाही, पुढच्या वर्षी आपण सेलिंग करू, म्हणजे ती आपली काय तर असेट आहे. ओके, म्हणून त्याचा नेक्स्ट इफेक्ट, सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिणार आपण क्लोजिंग स्टॉक 88,000. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट आहे रुचा अँड जुली विड्रॉ फ्रॉम बिझनेस ₹3,000 अँड 2,000 रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे, म्हणजे हे रुचा पहिले काय इथे रुचा. ओके, मग रुचाची हे 3,000 ड्रॉइंग आहे आणि त्यानंतर जुली. ओके, त्यानंतर म्हणजे ही त्यानंतरची अमाऊंट 3,000 नंतरची 2,000, म्हणजे रुचाची ड्रॉइंग आहे 3,000 आणि जुलीची ड्रॉइंग आहे 2,000. ड्रॉइंग म्हणजे ज्यावेळेस पार्टनर किंवा बिझनेसमधून काही घरी घेऊन जाईल, कॅश असो, एखादी गोष्ट असो, किंवा असेट असो, गुड्स असो, त्यावेळेस आपण त्याला म्हणतो ड्रॉइंग. मात्र ड्रॉइंग तो घरी घेऊन जातो याचा अर्थ त्याचं तर कॅपिटल आहे, जेवढं काय बिझनेस मध्ये त्याने जे इन्व्हेस्ट केलेलं आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणून आता हे कॅपिटल मधून लेस करायची ड्रॉइंग. ओके, कॅपिटल कुठं असतो तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ओके, इथे म्हणणार आपण लेस ड्रॉइंग. ठीक आहे, रुचाची होती 3,000 आणि जी जुली तिची 2,000. ओके, मायनस इथे जी ऍडजस्टमेंट आहे, रुचा अँड जुली विड्रॉन फ्रॉम बिझनेस ₹3,000 2,000 रिस्पेक्टिव्हली फॉर पर्सनल यूज. इथे गुड्स हा त्यांचा शब्द राहून गेलेला आहे. रुचा अँड जुली विड्रॉन गुड्स पाहिजे होतं इथे फ्रॉम बिझनेस, कारण की हे बघा पर्सनल यूज साठी म्हटलंय. ओके, मग तर कॅश असते तर कॅश त्यांनी सांगितलं असतं, इथे गुड्स येतो, म्हणून हे गुड्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, गुड्स कुठे जाणार म्हणून आपल्या बिझनेस मधून जाणार, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स. ठीक आहे, इथे लिहिणार आपण आणि यांची टोटल करून आपण ही आउटर कॉलमला लिहिणार 3 आणि 2 5,000. हा झाला त्याचा सेकंड इफेक्ट. ओके, त्यानंतर आहे डेप्रिसिएट मोटर व्हॅन बाय 5%. ओके, डेप्रिसिएशन चार्ज करायचे आपल्याला मोटर व्हॅनवर. बघा मोटर व्हॅनची अमाऊंट किती आहे, तर मोटर व्हॅनची अमाऊंट आपण टिक मार्क केलेली मोटर व्हॅनला 40,000. मग 40,000 आपल्याला किती 5% काढायचे. लक्ष द्या, हे बघा कसं करणार. हे बघा आपल्याला काय सांगितलं त्यांनी, तर मोटर व्हॅन बाय 5% डेप्रिसिएशन त्याच्यावर करणार. मग आता मोटर व्हॅनची अमाऊंट आहे 40,000. मग हा एक शून्य आपण कट करणार, म्हणजे ते 10% येतील. हे बघा एक शून्य कट केला म्हणजे 4,000, हे 10%, आपल्याला किती पाहिजे 5%, म्हणजे त्याचे अर्धे करणार.
मग 10चे अर्धे 5 आणि 4चे अर्धे किती मग 2000. म्हणजे डेप्रिसिएशन आपलं किती आलं मग 2000. मग 40 मधून 2000 गेले 38,000 हे आपल्या आउटर कॉलमला दिसले पाहिजे बॅलन्स शीटच्या असेटला. चला तर मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण जाऊ. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आहे बघा, हे 40,000 आहे ना, त्यातून आपल्याला ते डेप्रिसिएशन किती आलं होतं आपलं तर 2000. 2000 आपण मायनस करणार, ठीक आहे. आणि आउटरला किती येणार 38,000. ओके. आणि याचा सेकंड इफेक्ट हा कुठे आहे तर डेप्रिसिएशन हा आपला लॉस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हॅन म्हणायचं, मायनस करायचे आपल्याला ते 2000, ठीक आहे. 2000 रुपये इथे लिहायचे. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय तर डेप्रिसिएशनच आहे. ओके. हा प्लांट अँड मशिनरी किती 7% सांगितले. प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट बघू किती आहे तर 13,800. मग याच्यावर आता 7% काढायचे आपल्याला. लक्ष द्या कसे काढणार. आता मशिनरीची अमाऊंट आहे आपल्याला किती 13,800 दिलेली आहे. मग आता हे एक शून्य खोडला तर हे 10% येतील. अजून एक शून्य खोडला तर 1%. ओके. 138 हा 1% आहे. आपल्याला 60% पाहिजे, म्हणून याला 138 गुणिले 7 करणार मी. बरोबर किती आले की 966. ओके. मग ही अमाऊंट आपली डेप्रिसिएशनची अमाऊंट आहे. लक्ष द्या मी कशी केली तर एकदा बघा, एक शून्य खोडला 10%, अजून एक शून्य खोडला तर 1%. मग ही 1% एवढी आपल्याला 7 पाहिजे म्हणून गुणिले 7 केले मी. मग आपला आन्सर आलं 966, 966. हे आपले डेप्रिसिएशन आहे मशिनरीवरचं. चला मग आता डेप्रिसिएशन चार्ज करू. मशिनरी दिसते इथे. ओके. त्यातून आपण आता लेस म्हणणार, लेस 966 आणि मायनस करून आपण अमाऊंट आता बाहेर लिहिणार. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे आपली रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स ॲट 5% ऑन डेटर्स. ओके. मी काय सांगितलं होतं लक्ष द्या तुम्ही, की जे आरडीडी ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करू ना, ती सर्वात लास्ट सॉल्व्ह करू. आपण पहिले चेक करून घेऊ की डेटर्सवर काही अजून ऍडजस्टमेंट आहे का, बॅड डेब्ट्स, त्यानंतर अनरेकॉर्डेड सेल्स एक्सेट्रा. ओके. ठीक आहे. मग बघा इथे तुम्हाला ही लास्ट ऍडजस्टमेंट दिलेली, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेस्ड ऑन क्रेडिट. क्रेडिट बेसिसवर म्हणजे उधारीवर आपण तो परचेस केलेला आहे. बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ओके. ठीक आहे आपली. ओके. डेटर्सवर ऍडजस्टमेंट नाहीये. इथे परचेस्ड म्हटलंय, हे परचेसेस केले याचा अर्थ आपण उधारीवर परचेस केले. ओके. आणि आता पैसे आपण अजून त्यांना दिलेले नाही, उधारीवर घेतलेला आहे क्रेडिट बेसिसवर. याचा अर्थ आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतील. आणि ज्या व्यक्तींना आपल्याला पैसे द्यायचे आपण त्यांना काय म्हणतो तर क्रेडिटर्स. ओके. मग क्रेडिटर्स आपले ऍड वाढतील. ओके. क्रेडिटर्स मध्ये आपल्याला ते ऍड करायचंय. इथं पुस्तकामध्ये थोडं त्यांनी चुकून ते परचेसेसच्या ऐवजी त्यांनी सेल्स केलंय आणि म्हणून ते इफेक्ट त्यांचे रॉंग झालेले आहेत. कन्फ्युज होऊ नका. इथं आपण हे परचेस केले लक्षात ठेवा. ओके. तर आपण परचेसेस केले परंतु आपण रेकॉर्ड केले नाही, तर मग आता आपण रेकॉर्ड करावे लागतील आपल्याला ते. मग रेकॉर्ड करणं तिथं म्हणणार आपण ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस. ओके. ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस प्लस अमाऊंट किती होती त्याची तर 6,000. ओके. 6,000 आपण ते प्लस करणार. हे बघा इथे काय झालं, आता हे अनरेकॉर्डेड आपण परचेसेस 6,000 ऍड करतोय, परंतु आपण हे परचेस रिटर्न पण किती ते 6,000 आहे. ओके. मग त्यामुळे आता हे मायनस प्लस डायरेक्टली कॅन्सल होणार आणि फक्त 48,000 हे आपले डायरेक्ट आउटरला, हीच आपली ही जी आहे 48,000 हीच अमाऊंट आपण आउटरला लिहिणार. ओके. आणि आता नेक्स्ट दुसरा जो इफेक्ट आहे, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेस्ड ऑन क्रेडिट. बघा उधारीवर आपण परचेस केलाय, पैसे दिलेले नाही, याचा अर्थ कधी ना कधी पैसे द्यावे लागतील. आपले ते क्रेडिटर्स वाढतील. क्रेडिटर्स कुठे असतात तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स मध्ये आपण ते ऍड करणार. ऍड अनरेकॉर्डेड म्हणणार. ऍड अनरेकॉर्डेड 6,000. त्यानंतर त्यांची टोटल आपण बाहेर लिहिणार. 22 आणि 28,000 आउटर कॉलमला. ओके. नेक्स्ट आहे. ओके. आपली ही ऍडजस्टमेंट राहून गेली होती. मला ते वाटलं होतं की हे सेलिंग आहे, पण ते परचेस होतं म्हणून आपण ते सॉल्व्ह केलं. ठीक आहे. पुस्तकामध्ये त्यांनी दोन्ही पण केलेले आहे, परचेस क्रेडिट परचेसेस पण आणि क्रेडिट सेल्स पण. ठीक आहे. मिस्टेक आहे ती. ज्यावेळेस फक्त परचेस सांगतील त्यावेळेस आपण परचेसेसचीच ऍडजस्टमेंट सोडवायची.
जर इथं त्यांनी सांगितलं असतं की सेल्स सुद्धा क्रेडिट बेसिसवर केली परंतु एंट्री झालेली नाही, त्यावेळेस आपण ते सेल्सची पण एंट्री केली असते, जसं आपण फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये केली ना, सेम तशी. ओके, आपण हे सोडून घेऊ आता. रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स ऑन 5% ऑन डेटर्स. ठीक आहे, 5% आरडीडी क्रिएट करायची आहे. हे बघा, लक्ष द्या, आपले जे डेटर्स आहे, ओके, डेटर्स किती आपले, तर हे 62,000 डेटर्स आहे. ओके, 62,000. मग तर 62,000चा मी एक शून्य कट केला तर हे किती येईल, 10%. आपल्याला पाहिजे 5%, म्हणून मी याच्या हाफ करणार. सोपं आहे बघा, 6च्या निम्मे 3 आणि 2च्या निम्मे 1. ओके, डायरेक्टली इथंच आपण हाफ केले. हे 3100 आपली आरडीडी आहे, 5%. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, पुस्तकामध्ये त्यांनी सेल्स पण केलेले ना, त्यामुळे त्यांची ही अमाऊंट जास्त झालेली आहे, परंतु आपल्याला ही सेलिंगची ऍडजस्टमेंट सांगितलेली नाहीये म्हणून आपण ती सॉल्व्ह केली नाही. म्हणून आरडीडीची अमाऊंट आपली ही 3100 रुपये आलेली आहे. मग आता हे 3100 रुपये आरडीडी आपण डेटर्स मधून मायनस करणार. इथं म्हणायचं लेस आरडीडी ॲट 5%. ओके, -3100. ओके, आणि त्यानंतर हे सबट्रॅक्ट करून आपण आउटर कॉलमला अमाऊंट लिहू. आणि याचा दुसरा इफेक्ट हा कुठे जाणार, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेब्ट्स मध्ये आपण ऍड करू. जर नसेल तर आपण ते वेगळं लिहू, टू आरडीडी. ठीक आहे, बॅड डेब्ट्स नाही म्हणून आपण ते स्वतंत्र लिहिणार. टू आरडीडी 3100. ओके, हा, डेप्रिसिएशनचं बघा, आपण मोटर व्हॅनचा इथे इफेक्ट दिला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपला प्लांट अँड मशिनरीचं राहून गेलेलं आहे. प्लांट अँड मशिनरी किती डेप्रिसिएशन होतं आपल्या, 9,966. ओके, 966 इथं राहून गेलं. ठीक आहे, ओके, ते आपण लिहिणार, ऍड करणार तिथे, ऍड 966. बघत हो तुमचं लक्ष आहे की नाही. आणि त्यानंतर आपण हे प्लस करून आउटर कॉलमला लिहिणार त्याची अमाऊंट. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय म्हटलंय, आउटस्टँडिंग वेजेस. ओके, वेजेस आउटस्टँडिंग म्हणजे द्यायची बाकी आहे, ते याच वर्षीचे आहे म्हणून ते आउटस्टँडिंग म्हणताय. मग या वर्षीचा तो खर्च दिसला पाहिजे म्हणून वेजेस कुठे असतात, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वेजेस. मग वेजेस मध्ये आपण ते ऍड करणार. ओके, ऍड म्हणायचं, आउटस्टँडिंग किती होते ते, ओके, 600. त्यानंतर यांची प्लस करून आपण ती आउटर कॉलमला लिहिणार. आणि याचा सेकंड इफेक्ट बघा, आउटस्टँडिंग वेजेस आहे, कधी ना कधी द्यावे लागतील, आपली काय ती लायबिलिटी आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिणार आपण आउटस्टँडिंग वेजेस. ओके, आउटस्टँडिंग वेजेस किती, तर 600. ओके, 800 आहे ते. ठीक आहे, ओके, इथे पण मी 600 लिहिले होते, 800 अमाऊंट आहे, सॉरी. आपले ऍडजस्टमेंट पण आपल्या सगळ्या सॉल्व्ह झालेल्या आहेत. ठीक आहे, आपला प्रॉब्लेम संपला आहे. आता आपण त्याची क्लोज करू. क्लोज करताना सर्वात पहिले आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार. कोणती बाजू मोठी चेक करायची पहिले, हे बघा, ही बाजू मोठी आलेली आहे, 2,33,000. ठीक आहे, हे 2,33,000. त्यानंतर आपण तीच इथे लिहिणार 2,33,000 आणि त्यातून हे सर्व वजा करणार आणि जी राहिलेली रक्कम आहे, ओके, तो येतो आपला ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट आला आपल्याला 87,100. मग तोच ग्रॉस प्रॉफिट कुठे जाणार, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर याची सुद्धा आपण टोटल करणार. टोटल केल्यानंतर बघा, आता ही क्रेडिट साईड मोठी म्हणून आपण याची पहिले टोटल केली ती 88,300. तीच आपण लिहिणार इथे 88,300. ओके, त्यानंतर त्याच्यातून हे सर्व वजा करायचं आणि उरलेलं जे असेल तो आपला हा नेट प्रॉफिट आहे. ओके, आता नेट प्रॉफिट त्यांना वाटायचा कसा, ठीक आहे, तो आपला रेशो काय होता, तर 2:1 होता. ओके, 2:1 आपण जो रेशो त्यांचा काढला होता स्टार्टिंगला. ओके, कॅपिटल रेशो बघा, हा 2:1 काढलेला आहे. मग आपण आता 2:1 ने त्यांना तो प्रॉफिट वाटणार आहोत. तर वाटताना लक्ष द्या कसा, तर आता हा आपला जो नेट प्रॉफिट आहे 66,934. 66,934. ओके, हे बघा, 66,934. मग त्याला आपण हे बघा, रेशो काय आहे, 2:1. मग 2 आणि 1 हे प्लस करायचे, यांचे 2 आणि 1 किती झाले, 3.
मग हे 66,934 ला आहे ना, या 3 भागायचं, डिवाइड करायचं. मग जे आन्सर येईल, ओके, जे आन्सर येईल, मग त्यांचा पहिले काय होता, आपला जो रुचा त्याचा होता शेअर 2. ओके, तिचा रुचाचा शेअर 2 आहे, म्हणून हे जे आन्सर आलं 66,934 भागिले 3, मग त्याला गुणिले 2 करायचं. ओके, गुणिले 2, हा मग रुचाचा आपला नेट प्रॉफिट येईल. तसंच हे जे आन्सर आहे याला त्याचा शेअर किती आता नेक्स्ट जुलीचा 1, म्हणून मी 22,311.33 ला गुणिले 1 केलं, ते एवढं आलं. आता लक्षात द्या, ज्यावेळेस पॉईंट नंतर 6 हे बघा, आता हे पॉईंट नंतर 5 आलेलं आहे, 5च्या हे जास्त आहे. ज्यावेळेस 5 पेक्षा जास्त असेल, पॉईंट पुढे 5 पेक्षा जास्त असेल, 5 पेक्षा जास्त असेल, तर याच्या पॉईंटच्या आधीची जी संख्या आहे त्याला 1 वाढून द्यायचं. ती संख्या 1 ने वाढून घ्यायची. आता बघा हे 622 आहे ना, म्हणून मी आता काय करणार, 623 राऊंड फिगर करून टाकायचे. तसंच इथे पण बघा, आता हे पॉईंट नंतर 3 आहे, म्हणजे 5 पेक्षा कमी आहे, म्हणून मी याला राऊंड फिगर केली नाही, ही फक्त तशीच ठेवली 311. आणि हे आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे का नाही ते कसं चेक करणार, तर यांची प्लस करायची, यांची ऍडिशन, आणि यांची ऍडिशन बरोबर हा जेवढा प्रॉफिट आपण वाटला ना तेवढी आली पाहिजे. ठीक आहे, ही टोटल तेवढी ती मी केली. हे आपला आन्सर बरोबर आहे. मग हा नेट प्रॉफिट त्यांना आपण त्यांच्या रेशोने हा वाटलेला 2:1 ने तो देऊन टाकायचा. ओके, बघ हे त्यांना देऊन टाकलं. नंतर आता हा नेट प्रॉफिट कुठे जाणार, त्यांचं आता नेट प्रॉफिटमुळे त्यांचं कॅपिटल वाढणार, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्यांचं जे कॅपिटल त्यामध्ये आपण ऍड म्हणणार, ऍड नेट प्रॉफिट. रुचाचं 44,623 आणि जुली 22,311 यांची टोटल घ्यायची. मग टोटल करायची बरोबर आहे का सगळी, ही टोटल चेक करायची, तेवढीच इथे इथे पण आली पाहिजे. ओके, आता ही टोटल आली 2,22,734. चेक करा इथं पण तेवढी येते का. ओके, आपण इथे ऍडव्हर्टाइजमेंट लिहिलेली बघा, आणि लेस केली प्रीपेड होती ती, पुढच्या वर्षीची आपण ती लेस केली. याचा दुसरा इफेक्ट द्यायचा राहिलाय. दुसरा इफेक्ट कसा द्यायचा, आता बघा, प्रीपेड आहे ही, याचा अर्थ पुढच्या वर्षीचा खर्च आपण याच वर्षी केला, पुढच्या वर्षी करावं लागेल का, तर नाही, म्हणजे ती आपली काय तर असेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला ती लिहिणार आपण 2,000. ओके, मग आता चेक करू टोटल बरोबर येते का, तर हो, टोटल बरोबर येते. आता ही जेवढी आहे 2,22,734, तिने तेवढ्यानेच आपला ही प्रॉब्लेम काय तर टॅली होतोय. ठीक आहे, हा प्रॉब्लेम टॅली होतोय, तीच अमाऊंट परत इथे पण येणार. प्रॉब्लेम संपलाय. ठीक आहे, तुम्ही हे ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ लेक्चर हे बघताय त्यावेळेस तुम्ही सोडवत पण चला. ठीक आहे, सर्वांनी बुक केली असेल असं मी गृहीत धरतो. प्रॉब्लेम सोडवायचे तुम्ही पण. ठीक आहे, नुसतं बघू नका. ठीक आहे, काही डाऊट असतील तर विचारत चला. आजसाठी मी इथंच थांबतो. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण उद्या बघू.